बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले व घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे वर्तमानपत्र विकून आपले शिक्षण पूर्ण करणारे भारतीय जनता पक्षाचे वयोवृद्ध नेते हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या मतदारसंघातून 5 वेळेला महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले आणि पुढे याच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. 80व्या वर्षी म्हणजे राजकारणातून निवृत्त होण्याच्या वयामध्ये हरिभाऊंना पुन्हा एकदा जबरदस्त असा राजयोग लाभला असून राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले अस्सल मराठमोळे व रांगडे व्यक्तिमत्व जयपूरच्या राजभवनात पोहोचले. परंतु हरिभाऊंच्या आधी देखील अनेक मराठी राजकारण्यांनी जयपूरच्या या राजभवनात राज्यपाल म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे. कोण कोण आहेत ते मराठी चेहरे पाहूया या व्हिडिओमधून. महाराष्ट्र राज्याच्या गाजलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते ते अस्सल ग्रामीण नेतृत्व व सहकार नेते वसंतदादा पाटील. 2 वेळेला मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेल्या दादांना 1985 साली राजस्थानचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आलं. महाराष्ट्रातून राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्त झालेले ते पहिलेच मराठी राजकीय नेते होते. दादांनी 20 नोव्हेंबर 1985 ते 15 नोव्हेंबर ऑक्टोबर 1987 पर्यंत हे पद भूषवले. त्यानंतर 17 वर्षांनी प्रतिभाताई पाटील यांची 2004 मध्ये राजस्थानच्या राज्यपाल पदावर वर्णी लागली. 23 जून 2007 पर्यंत जयपूरच्या राजभवनात असलेल्या प्रतिभाताई यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती म्हणून दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश केला. पुढे 3 डिसेंबर 2009 ते 26 एप्रिल 2010 पर्यंत महाराष्ट्राच्या माजी मंत्री व माजी खासदार स्वर्गीय प्रभाराव यांना राजस्थानचे राज्यपाल पदावर काम करण्याची संधी मिळाली. श्रीमती प्रभाराव यांच्यानंतर 28 एप्रिल 2010 ते 11 मे 2012 पर्यंत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदाचा कारभार पाहिला. शिवराज पाटलांनंतर 8 ऑगस्ट 2014 ते 3 डिसेंबर 2014 पर्यंत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाचा प्रभार सोपवला गेला होता. राज्यशास्त्राच्या पुस्तकात भलेही राज्यपाल पद हे एक संवैधानिक पद असले तरी व्यावहारिक राजकारणात तो राजकारणातून निवृत्तीचा शेवटचा टप्पा समजला जातो. मात्र काही राजकारणी यालासुद्धा अपवाद ठरले आहेत. एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्त झाल्यानंतर देखील पुन्हा आपल्या गृहराज्यामध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्री पदावर वर्णी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे काही किस्से देखील आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुर्तास इथेच थांबू. कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट बॉक्समधून ते अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीप्रद व मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या परिक्रमा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.